नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी किंचित भावनिक झालेलो आहे कारण विराट कोहलीनी टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केलेली आहे. एक महापर्व टेस्ट क्रिकेटचं जर का म्हणायला गेलं तर एक महापर्व संपलेला आहे. कारण हा असा खेळाडू होता की ज्यांनी टेस्ट क्रिकेटवरती मनापासनं प्रेम केलं, ते वाढावं, भारतीय क्रिकेट अजूनही टेस्टमध्ये चांगलं व्हावं ह्याच्यासाठी जीवापाड प्रयत्न करणारा असा हा खेळाडू होता. खेळला चांगला, बॅटिंग चांगली केली, अफलातून फिल्डिंग केली, कॅप्टनशिपही केली आणि भारतीय संघाला एक वेगळी दिशा दाखवायचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्याचं जे डेब्यू टेस्ट होती, पदार्पणाची कसोटी, शेवटची कसोटी जी ऑस्ट्रेलियात झाली, या सगळ्या गोष्टी कव्हर करायचं भाग्य मला लाभलेलं आहे. मधल्या काळामध्ये त्याचा जेव्हा फॉर्म खराब झाला त्यावेळेला मी त्याच्यावरती टीकासुद्धा केलेली होती. परंतु आत्ता ती वेळ नाही, आत्ता त्याला मानवंदना देण्याची वेळ आहे. विराट कोहली, त्याच्या थोड्याशा आठवणी ह्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 9,230 रन्स, 46च्या ॲव्हरेजनी, 30 शतकं, 7 दुहेरी शतकं, डबल सेंचुरीज, असं जबरदस्त रेकॉर्ड हे विराट कोहलीनी टेस्ट क्रिकेटमध्ये करून दाखवलेलं आहे. पहिल्यापासनं या माणसानी वन डे क्रिकेट दणाणून सोडलेलं होतं, पण 10 वेळा तो ही गोष्ट बोलून दाखवायचा की टेस्ट क्रिकेट माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. मला प्रसंग आठवतो, कदाचित मी तुमच्याबरोबर शेअरही केला असेल, पण परत एकदा सांगतो. 2011ला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती गेला होता आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला संघाची घोषणा झाली, वर्ल्ड कपच्या संघाची, 2011 वर्ल्ड कपच्या संघाची, त्याला विराट कोहलीची वर्णी लागलेली होती. आणि त्यावेळेला वीरेंद्र सेहवागनी अक्षरशः, आम्ही गप्पा मारत होतो आणि कोहली तिकडनं जात होता, त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं होतं की चिकू, त्याला चिकू म्हणतात प्रेमाने, चिकू एक चीज़ ध्यान में रख, तू टेस्ट वनडे में अच्छी बैटिंग कर रहा है, तू अभी वर्ल्ड कप के टीम में भी आया है, लेकिन एक चीज़ ध्यान में रख, बल्लेबाज को जाना जाएगा उसके टेस्ट में किए रन से, ये चीज़ कभी मत भूलना, क्योंकि लोगों को लगता है कि मैं ज़बरदस्त वाइट बॉल क्रिकेटर हूँ. मैं कहूँगा नहीं, क्योंकि मुझे टेस्ट क्रिकेट प्यारा लगता है, क्योंकि वहाँ जो आपकी परीक्षा हो जाती है उसका कोई दूसरा कारण नहीं होता. और इसीलिए ध्यान में रखना, टेस्ट क्रिकेट में अच्छी बैटिंग करना, वही नाम से आप जाने जाओगे. आणि त्यावेळेला अक्षरशः कोहलीनी शब्द दिल्यासारखं वीरेंद्र सहवागला सांगितलं होतं की वीरू भैया, ये चीज़ मैं हमेशा ध्यान में रखूँगा और मैं टेस्ट क्रिकेट के लिए अच्छा खेलूँगा. त्यावेळेला सहवाग गमतीने म्हणला होता, कदाचित म्हणे मी असेन नसेन टेस्टच्या टीममध्ये, सुनंदन नक्की असेल, कारण तो तुझं टेस्ट नंतर कव्हर करणार आहे. आणि त्यावेळेला आम्ही तिघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती. त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्याचं कसोटी पदार्पण झालं आणि त्यांनी जेव्हा पहिली सेंचुरी ऑस्ट्रेलियात केली, त्यावेळेला ऑस्ट्रेलियाला कळून चुकलं की एक नवीन तारा जन्माला आलेला आहे. कारण सचिन तेंडुलकरची निवृत्ती झालेली होती आणि त्यावेळेला विराट कोहलीच्या ज्या धावा होत्या त्याला महत्त्व खूप होतं. विराट कोहली चांगली बॅटिंग तर करायचाच करायचा. काही काही त्याचे जे सीझन होते ना, 14-15ची UKची टूर, बाप रे बाप, ऑस्ट्रेलियाची टूर, नॉट UKची टूर, दणाणून सोडली होती या पठ्ठ्यानी, दणाणून. कारण 692 रन्स त्यांनी केलेल्या होत्या, 80-85चं त्याचं ॲव्हरेज होतं. त्या सिरीजमध्ये एकदा बॉल त्याच्या डोक्यावरती लागलेला होता. हा पठ्ठ्याने अक्षरशः हेल्मेट एकदा बघितलं, मला सर विव्हन रिचर्डची आठवण झाली. आणि त्यावेळेला नंतर त्यांनी जी बॅटिंग केली, स्लेजिंगला बॅटनी उत्तर दिलं आणि त्यांनी तुफान फटकेबाजी हे ऑस्ट्रेलियाच्या टॉप बॉलिंग अटॅक विरुद्ध करून दाखवलेली होती. मला अजून एक प्रसंग आठवतो की ज्या वेळेला इंग्लंडच्या सिरीजला, त्याच वर्षीच्या 14-15च्या इंग्लंडच्या सिरीजला त्याला बऱ्यापैकी अपयश आलं आणि त्याच्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये गेलेला होता. वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी विनंती केली होती की लेले सर, सर विवियन को मिलना है, आणि मी ती फिल्डिंग लावलेली होती. आणि त्यावेळेला सर विवियन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांच्याशी बोललेले होते आणि त्यावेळेला विराट त्यांना म्हणाला होता की सर, मेरे इंग्लंड में रन्स नहीं हुए. त्याला सर हसले गालातल्या गालात आणि ते एवढंच म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव म्हणले, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया ह्याच्यामध्ये बॉल टप्पा पडल्यावर सटकन बॅटवरती येतो, त्यामुळे तुला बॉलकडे जायला लागतं आणि मग तू रन्स करू शकतो. इंग्लंडमध्ये तसं करून चालत नाही, न्यूझीलंडमध्ये तसं करून चालत नाही, बॉल किंचित थांबून येतो, त्यामुळे तू बॉलकडे जाऊ नको, लेट द बॉल कम टू यू अँड यू विल स्कोर प्लेंटी ऑफ रन्स. ही गोष्ट झाली आदल्या दिवशी.
दुसऱ्या दिवशी अँटिगाच्या नवीन कोऱ्या मैदानावरती, ज्याचं नाव सर विवियनच्या नावाने आहे ते ग्राउंड, त्या मैदानावरती विराट कोहलीने डबल सेंचुरी केलेली होती. डबल सेंचुरी, कडक डबल सेंचुरी केली होती. आणि सर विवियननी गमतीने कपाळाला हात लावला, तयारी मी कशाला याला सल्ला दिला. तिथं तो थांबला नाही, कारण तो जो सीझन होता 16-17चा सीझन, त्या सीझनमध्ये त्यांनी अजून 5 का 6 डबल हंड्रेड्स केलेले आहेत. तुफान बॅटिंग त्यांनी इव्हन नंतरच्या टूरमध्ये इंग्लंड विरुद्धही करून दाखवलेली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे त्याचे लाडके संघ राहिलेले आहेत. त्याला आव्हान आवडत आलेलं आहे. फास्ट बॉलिंग असू दे, स्पिन बॉलिंगचं असू देत, ते आव्हान त्याला आवडायचं आणि त्याच्याविरुद्ध बेस्ट कामगिरी करण्याकरता तो धडपडायचा. आणि म्हणून त्याच्या ज्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या खेळी आहेत त्या मला कधीच विसरता येणार नाहीत, कारण त्या खेळी अशा होत्या की ज्याच्यामध्ये त्यांनी वर्चस्वसुद्धा गाजून दाखवलेलं आहे. आता थोडीशी गोष्ट त्याच्या कॅप्टनशिपबद्दलही बोलायला लागेल. कॅप्टनशिपच्या बाबतीत काही चुका त्यांनी थोड्याशा केल्या. जसं पहिलीच कसोटी ऑस्ट्रेलियात खेळत असताना त्यांनी अश्विनला बाहेर बसवलं आणि करण शर्माला खेळवलेलं होतं आणि कपाळाला हात लावायची वेळ आलेली होती. परंतु एका गोष्टीचं संपूर्ण श्रेय हे विराट कोहलीला द्यायला लागेल, आणि ते म्हणजे फास्ट बॉलिंग भारताची बदलणं. कारण त्याला कळलेलं होतं, जसं सौरव गांगुलीनी संघ घडवत असताना ही गोष्ट सांगितली होती की आपण मायदेशात नाही परदेशात जाऊन जिंकायला पाहिजे. तीच गोष्ट विराट कोहलीला सुद्धा खुणावत होती, आणि त्याच्याकरता चांगले फास्ट बॉलर असणं हे महत्त्वाचं आहे हे तो जाणून होता. आणि त्याच्याकरता त्यांनी खूप मेहनत केली, कारण त्यांनी पहिल्यांदा टीम मीटिंग बोलवली ज्याच्यात इशांत शर्मा, बुमराह, शमी हे सगळेजण होते. आणि त्यावेळेला तो म्हणला की मला तुम्हाला फक्त चांगलं करायचं नाही आहे, मला सर्वोत्तम करायचं आहे. तुम्हाला काय पाठबळ हवं आहे मला सांगा, मी ते सगळं द्यायची व्यवस्था करतो. ही गोष्ट बोलून तो थांबला नाही. तर तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपले फास्ट बॉलर्स हे कला राखून आहेत, परंतु अंगकाठी ही तेवढी मजबूत ओरिजिनली भारतीय लोकांची नसल्याने फास्ट बॉलर्सला जो शरीरावरती ताण येतो तो सहन करणं अवघडून बसतं आणि मग इंजुरीज यायला लागतात. म्हणून त्यांनी त्यावेळेला जो शंकर नावाचा ट्रेनर होता त्याला हाताशी धरून त्यांनी फिटनेसकडे लक्ष दिलं. ऑप्शन होता, बुमराची ॲक्शन बदलायची का बुमराचा फिटनेस वाढवायचा. ॲक्शन बदलली तर त्याची धार कमी होणार होती. म्हणून यांनी ठरवून निर्णय घेतला की त्याच्या बॉडीवरती जिथं प्रेशर येतं त्याच्यावरती लक्ष देऊन त्याचा फिटनेस वाढवायचा. नंतर परिणाम काय झाला आहे आपण बघितलं. ऑस्ट्रेलियाच्या टूरमधला एक प्रसंग मला तुम्हाला शेअर करावासा वाटतो. त्यावेळेला एका शहरातनं दुसऱ्या शहरात आम्ही चाललेलो होतो, सगळेजण एका फ्लाईटमधनं जात होतो. विराट कोहलीला आणि मॅनेजरला बिझनेस क्लासमधली सीट मिळालेली होती आणि बाकी लोकांना मागची सीट मिळालेली होती. आदल्या दिवशी इशांत शर्मानी जवळजवळ 17-18 ओव्हरची बॉलिंग केलेली होती. त्यातनं इशांत शर्मा हा 6 फूट 2 इंच आहे हो, त्याचे पाय त्या इकॉनॉमी सीटमध्ये मावत नव्हते. विराट कोहलीनी आपली सीट त्याला हाताला धरून आणलं आणि त्याला त्या सीटवरती बसवलं होतं. तो म्हणला, ईशांत भाई आपको आराम की ज़्यादा ज़रूरत है, मुझे उतनी नहीं है, आप बिंदास यहाँ बैठो. ईशांत थोडासा लाजला होता कारण ते त्यांचे मित्र आहेत. तसं म्हणायला गेला तर ईशांत त्याला सिनियर पण आहे, पण त्यावेळेला नुसतं ते प्रेम दिसलं नाही तर फास्ट बॉलिंगची ज्या पद्धतीने विराट काळजी घ्यायचा ते मला खूप मनाला भावलेलं होतं. म्हणून परदेशात जाऊन जिंकण्यासाठी विराटनी जी जी काही शक्कल लढवली ती कामी आली आणि आपण ऑस्ट्रेलियात हरवलेलं आहे, आपण इंग्लंडमध्ये हरवलेलं आहे, वेस्ट इंडिजला हरवलेलं आहे, न्यूझीलंडला फक्त आपल्याला हरवता आलेलं नव्हतं, परदेशी जाऊन बाकी सगळ्यांना आपण धोपटून काढलेलं आहे. मी म्हणेन की गेल्या काही वर्षातला त्याचा फॉर्म बॅटिंगचा चांगलाच खाली आलेला होता. कारण 2020 नंतर जवळजवळ त्यांनी फक्त काहीतरी 39 टेस्ट मॅचेसमध्ये 2,000 रन्स केलेल्या होत्या, त्यासुद्धा ॲव्हरेज होतं 30. हे आकडेवारी मी कधी नव्हे ते थोडीशी लिहून ठेवलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाही तर आकडेवारीचं माझं थोडंसं वाकडं आहे. लास्ट ज्या 10 टेस्ट मॅचेस होत्या त्याच्यामध्ये सुद्धा विराटला फक्त 1 सेंचुरी करता आलेली होती, मला वाटतं ती पर्थला होती, आणि त्याच्यानंतर 302 रन्स फक्त त्यांनी केल्या आणि ॲव्हरेज डायरेक्ट 22वरती आलेलं होतं. म्हणजे काय तर 9,230 धावा करत असताना त्याचं ॲव्हरेज 50च्या पेक्षा जास्त होतं. परंतु गेल्या 40 टेस्ट मॅचेसमध्ये त्याचा फॉर्म गेल्याने
त्याचं ॲव्हरेज हे 50च्या खाली आलं आणि निवृत्त होत असताना त्याचं ॲव्हरेज 46.80-85 असं काहीतरी राहिलं. मला वाटतं म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही, विराटने केलेल्या कामगिरीचं मोल कमी होत नाही, त्यांनी केलेल्या 30 सेंचुरीचं मोल कमी होत नाही, त्यांनी केलेल्या 60 डबल सेंचुरीचं मोल कमी होत नाही. या सगळ्या शतक करत असताना, भारतीय संघाला नेतृत्व करत असताना त्यांनी जी आग दाखवली ना, ती आग खूप जणांना थोडी जास्त वाटली. मैदानावरती बघत असताना मात्र मला ती प्रचंड आवडली. म्हणून विराट कोहली आज टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्त होत असताना थोडासा मी भावनिक झालो आहे. कारण याच वर्षी अश्विन निवृत्त झाला, जो 100 टेस्ट मॅचेस खेळला होता. याच वर्षी नुकताच रोहित शर्माने आपला निर्णय जाहीर केला, तो 67 टेस्ट मॅचेस खेळलेला होता आणि 100पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळलेला विराट कोहली आता निवृत्त झालेला आहे. कारण मला शेवटी एवढीच टिप्पणी करावीशी वाटते, बाहेरचं जग काय म्हणतं ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, हे विराट 1000 वेळा बोलून दाखवायचा. परंतु जेव्हा आरशासमोर आपण उभं राहतो त्यावेळेला आपली कामगिरी, आपण ठेवलेले मापदंड याला आपणच पुरं करत नाही, ही गोष्ट त्याच्या मनाला खललेली असेल आणि म्हणून टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्त होण्याची अत्यंत कठोर निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. नाहीतर इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन धावा करायची आग विराटची मी बघितलेली आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, विराट कोहली वेल प्लेड मित्रा, वेल प्लेड. तू बॅट्समन म्हणूनही कमाल होतास, तू फिल्डर म्हणूनही कमाल होतास आणि तू कॅप्टनशिपसुद्धा जी केली टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी भारतीय टेस्ट क्रिकेट समृद्ध झालं आणि मी म्हणेन ओव्हरऑल टेस्ट क्रिकेटला सुद्धा जो रंग लागतो तो कायम राहिला. त्यामुळे वेल प्लेड विराट कोहली. तुम्हाला काय वाटतं विराट कोहलीबद्दल, त्याच्या ह्या कारकिर्दीबद्दल मला नक्की कळवा. तुमचं मत काय आहे मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.